काहीतरी वाजलं इथं. महाराष्ट्रामधला असा एक किल्ला ज्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 3425 फूट असून गडावरच्या बऱ्याच वास्तू दगडामध्ये कोरल्या गेल्या आहेत. या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे कातडाच्या दगडात खोदलेली तलवारीच्या आकाराची विहीर. सह्याद्रीमध्ये असलेल्या या गडाला पाहण्यासाठी आज आपण चाललो आहोत साताऱ्यामधील पाटण तालुक्यात. हा दिसला. अरे अजून एक मेंबर कमी. महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असणारा तलवारीच्या आकाराचा किल्ला हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात स्थित आहे. पुण्यापासून या किल्ल्याचे अंतर 180 किलोमीटर, तर मुंबईपासून 320 किलोमीटर, तर नाशिक पासून 400 किलोमीटर आणि मल्हारपेठ पासून 29 किलोमीटर आहे. पाटणहून टोळेवाडी हे दातेगडाच्या पायथ्याचे गाव 5 किलोमीटर अंतरावर आहे. दातेगडाच्या पायथ्याशी सुंदरगड पार्क असा एक हॉटेल लागतंय. त्याच्या बाजूने जो रस्ता आतमध्ये गेला आहे तो सरळ दातेगडावरती पोहोचवतो. मुंबई पुणेवरून दातेगडावर जाण्यासाठी पाटण सातारा रस्त्याने घेरा दातेगड हे दातेगडाच्या पायथ्याचे गावठाण गाठावे. फॅमिली सोबत दातेगड. परत एकदा सांगा कुठनं आला, इकडनं आला काय? बाबा इकडनं वाघ येतोय. बायको तुला बघून जर भेणार असला तरच काय नाही, भुक्यावाला असल्यावर काय करायचं. लागलं तरी वाघाचं निशाण दिसतंय का बघा. पोराला काय आला की ते म्हणणार पप्पा आधारा. हॉटेल चालू असतं त्या बंद त्याला भूक लागली. आल्यानंतर तुम्हाला एक इथं मावशींचं हॉटेल दिसेल आणि या हॉटेलवरती आम्ही आता चहा पिणार आहे. हे आजी सगळं खरं सांगायला आलेलं. दातेगडास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुंदरगड असे म्हटले जायचे. 15व्या शतकात दातेगड हा शिर्क्यांच्या ताब्यात होता. मी तर कॅमेरा चालू करून देतो म्हणजे की नाही त्यांना दिसावं. होय चला पुन्हा एकदा आम्ही दातेगड चढायला सुरुवात केलेली आहे. हा बायको आमची भिलेली आहे आणि मग त्या अडचण आहे. हो 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 थोडं जायचंय. चला तिथं जायचंय आपलं. ओके झेंडा दिसतो तुला. बायको आमची भिलेली आहे पहिल्यांदाच स्टार्टिंगलाच. तिला असं वाटायला लागलं की इथं वाघ आहे आणि अडचणीचा रस्ता आहे. ही बघा अडचणीचा रस्ता म्हणजे असा आहे. म्हणजे वाघ पळून जायचं. दादाने काठी घेतल्यावर वाघ बी आला तर काय. ओ माय गॉड. तिथं चायवाल्या आजीला सांगून आलोय आम्ही जर आम्ही जर आलो नाही तर गाडीचे मालक आणि फॅमिली सगळे बेपत्ता आहे. ती सगळी एकदमच गायब झाली. हो का, कसं आहे माहितीये का, कुठल्याही ट्रिपला जाताना आपल्याला माहिती असलंच पाहिजे असं काय नाही. गोळी आणलेस तिला दम भरतोय तिची गोळी चालू आहे. हा हळू जाऊन दे. चला किचन फोडलेला आहे ती. हा काहीतरी वाजलं इथं.
कोणतं दगड मारलाय चला बरं. इथं काय तर वाजत आहे आणि दगड फेकून बघायला आलो आम्ही. पक्षी किती भ्या घालतील माणसं. व्हिडिओ करा पहिला. काढेल हे असा गुमसामी वाला रोड आहे. ना बंदा ना बंदे की साथ. फक्त आम्हीच 4 जण 5 जणच आहे पिल्याला धरून. सगळ्या गोष्टींची शाश्वती घेऊन आपण दगड बिगड घेऊन आपण पुन्हा गडाची चढाई चालू केली. कारण की लई वेळ झालेला होता आम्हाला. आणि वाघ 2 पावलं मागे घेतो कशासाठी? हा झेप घेण्यासाठी. आता आम्ही झेप घेतलेली आहे 2 पावलं मागे. धावतोच त्या वाघाला. बायकोनं आमच्या दाडच दाखवलेलं आहे. आणि आता एकदा म्हणलेली आहे जायचं म्हणलं जायचं, सुट्टी द्यायची नाही. काय होईल ते होईल बघू. जमलेत सगळी. चला ही बघा दगड. काय करत चला दंगा करत चला. मी पण एक देवच आहे ना. होय होय बाळा. शंकर आणि कृष्ण दोन्ही एकत्रच आहेस काय? दोन्ही एकत्र असले. मी काय म्हणते असं झोडपापाशी थांबायला नको. खरं की असं आहे आपल्याला. मला घेऊन आला. झोडपंच आहे ना. मी एवढा लहान नाही. 20 मिनिटाच्या अपार कष्टामुळे गाडीची पेटी आणली असती. तर जाळ गेला असता जंगलाचा सगळं. हा मशाली पेटवून गेलो असतो काय? म्हणून घेऊन अगं काडीच पेटी पेटवस तर का आपल्या हल्ला केला असता. हा? हो की तू बरं आहे असं. बघा बघा मला वाटलं तू म्हणलं जवळ आहे म्हणून 3 वाजता निघूया म्हणलं. मग निघलो आम्ही 4 वाजता. तिथनं पुढची स्टोरी मी तुम्हाला परत करीत सांगेन. जरा लई झुडपातला रोड आहे. आणि रात्री नंतर रात्रीच तर कोणी यूज नका जास्त करून. 5 नंतर आम्ही आज उशीरच केलाय. आमचा ना इलाज होता. आम्ही काय इथेच राहतोय. बस किलो आम्हाला वाटलं लवकर पोहोचीन. काय पोचणार काय नाही सगळं पण बघून. तरी पण आलोय आम्ही टायमाला. सनसेटच्या टायमाला आलोय आम्ही. आहे की नाही. आम्हाला फक्त दातेकडे बघायचं होता कसा आहे ते. अनुभव आहे ना. हा थर्रारक अनुभव. चित्त थरारक हातपाय कापेश अनुभव. Spider-Man. Spider-Man. चित्त थरारक आणि हातपाय कापेश्वर अनुभव. पिल्लू बघा छोटा मावळा आमचा. छोटा मावळा कसा चालतोय कसा आहे. चला अहो येईन तो चढणार की. आपल्या मध्यावर मगाशी मुळे झालं. मोय नुसतं चाललं होतं लईच मोय. जवळपास 2 पावलं मागे घ्यायचं म्हणत सगळीच मागे घेतली. काय मस्त व्ह्यू आहे इथं. होय है ना. मी आणि दादा बघा. इथं फोटो काढे आल्यावर काय झालं. जर तुम्हाला दातेगडला फिरायला यायचं असेल तर लवकरात लवकर यायचं. सकाळच्या संध्याकाळचं येऊ नका. संध्याकाळचं ना आता हातपाय कापेश्वर अनुभव येईल. तिने सांगितलेलं एक अनुभव माझ्या समोर काल गेला म्हणली वाघ. चला आमचं तवाच दाबा गडगडलं होतं. ही बघा कसं पूर्ण गुहेरी मार्ग असल्यागत सगळं जमरलाय. हा बायकोनं पहिलाच एक स्टेटमेंट पास केलेलं आहे. हया ती तुझ्या समोर येणार नाही. अरे झाली का आधी कशाला विहीर बघायची आहे की. एकदम भयानक रस्ता येऊ. कुठनं काय येईल काय सांगता येत नाही. बसा की शांत. आणि बायको आमचं जसं मी बोलल तसं भ्या लागले जाम.
पूर्ण असा खूप सुंदर असं दृश्य आणि 20-30 अर्धा तासाच्या खूप मशागतीनंतर पुन्हा आम्ही दातेगडावरती पोहोचलेलो आहे. पण खरंच भीतीदायक गोष्टी आहेत तिथे आणि बघू शकता तुम्ही. आज मी तुम्हाला दातेगडाची फिर दाखवते. कशा कशा पद्धतीनं तुम्ही इथे येऊ शकताय. सगळी गँग आता खुश झालेली. आता माणसं दिसायला काय आमचं पिल्लू पिल्लू आहे म्हण. आमचं पिल्लू आहे. हो हो. जी स्टेज आहे इथून वरून इकडून अशा पायऱ्या आहेत आतमध्ये जायला. हो 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 हो. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ती पोचल्यानंतर आपल्याला मारुतीची मूर्ती आणि गणेशजीची मूर्ती ही दगडात कोरलेली दिसते. ज्यावेळी तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेल्यानंतर अशी एक फ्रेम लावलेली दिसते. त्याच्यामध्ये आपल्या सर्व शिवभक्तांचं स्वागत केलेलं आहे आणि त्याच्यात असं सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगातला धाडसीपणाचा जो गुण आहे त्याचे स्मरण करा. जय भवानी जय शिवराय. अफजल खानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला व या गडाचे नाव सुंदरगड असे ठेवले. 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांनी परत जिंकून घेतला. पण परत एकदा मराठ्यांनी पुन्हा आक्रमण करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. गुफेसारखा इथं पण कशासाठी यूज केलं जात होतं काय माहित नाही. एक सीन दाखवतो तुम्हाला. चला या. मोबाईल मध्ये जास्त दिसत नाही. हा दुसरा एक रस्ता आहे. दातेगडामध्ये खडकात खोदलेली विहीर व इतर वास्तू पाहिल्यानंतर हा किल्ला शिवराय पुरातन काळातला आहे हे स्पष्ट होते. 1572 मध्ये पाटणकरांना या गडाची देशमुखी मिळाली होती. 1818 मध्ये इंग्रजांनी हा किल्ला बिना लढाई करता जिंकून घेतला. इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर या गडावरच्या वास्तू इंग्रजांनी तोडून टाकायचा प्रयत्न केला. दातेगडावरची खास आणि एक अनोखी गोष्ट दाखवायची म्हणजे तुम्हाला ही बघा. ती ही आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे तलवारीच्या आकाराची विहीर म्हणजे लावा रसाच्या दगडाला खोदून पायऱ्या तयार करण्यात आल्या. 50 मीटर लांब, 3 मीटर रुंद आणि 30 मीटर खोल अशी ही विहीर खोदली गेली. या विहिरीला गेरूची विहीर सुद्धा म्हणून ओळखलं जाते. आणि प्रत्यक्ष बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की विहीर कसल्या पद्धतीची बांधली गेली त्या काळात. आणि त्या काळात एवढी सिव्हिल इंजिनिअरिंग कुठनं आली होती काय माहिती नाही. पण जेवढी पण होती ती खतरनाक होती. आत्ताच्या माणसासाठी ती जमणार पण नाही. दाते विहिरीकडे येण्यासाठी मी का तुम्हाला म्हणतोय की एकदा येऊन बघा कशा आहे. आणि मी तुम्हाला काय दाखवतोय मोबाईलवर व्हिडिओ दाखव. बघा कशा पद्धतीने विहीर दिसते इथं. ही बघा मोबाईल मध्ये दाखवायला आलो मी तुम्हाला. वाईड अँगलला दिसते. ही फक्त वाईड अँगलला दिसते. पूर्ण तलवारीच्या शेप सारखी विहीर आहे. वरून असं जर विचार केला तुम्ही बघायचं तर सेम तलवार असले. ड्रोन शॉट मारला तर ऍक्युरेट दिसणार. मोबाईलमध्ये व्हिडिओ पूर्ण ही दिसणार नाही तरी पण मी तुम्हाला दाखवते. ही बघा तलवारीचा शेप आणि ही अशा पद्धतीची विहीर त्या काळात बांधली आहे. म्हणजे काय इंजिनिअरिंग वापरली असेल, काय टेक्निक वापरलं असेल, कशा पद्धतीची विहीर आहे. इकडं पाण्याचा साठा करण्यासाठी गेलेला आहे. हे बघा इथं पाण्याचा साठा आणि इतका गारवा इथं. हा एसीची गरजच नाही. तर दातेगडवर चढताना जरा सांभाळून चढा कारण की विहिरीतून जरा पायऱ्या निसटत्यात. इथं महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाच्या मंदिराला नमस्कार करून आम्ही चाललोय. आमच्या विचारात पडलो होतो. पहिल्यांदा स्टार्टिंग सुरुवात केली होती त्यावेळेस आज्यांना विचारलं की इकडे काय प्राण्याचा धोका बी काय का नाही. तर मावशीने सांगितलं कालच एक वाघ इथनं गेलाय समोरनं. तिकडनं असा आला असा गेला. आम्ही सरळ म्हणलो होतो की राम राम चला घरी. पुन्हा जरा धाडस दाखवून परत म्हणलं आपण चला जाऊन बघून तरी येऊया कसं कसं काय. इतक्या लांब आलोय. फोटो काढायचा. ही सगळी आमची गँग अशी जमलेली होती बघा. इथनं फोटो मारित बघा.
त्याला का नडी येतो लागतं ही जी खतरनाक नाही व्ह्यू आहे की नाही सनसेटचा, नजरेत किंवा मोबाईलच्या कॅमेऱ्यात दिसत नाही. दादाच्या म्हणण्यावरून जर बोलायचं झालं तर जगातला कोणताही कॅमेरा हे दृश्य टिपूच शकत नाही. जे उघड्या डोळ्याने जे तुम्ही मनापासून फील करताय हे तुम्ही कॅमेऱ्यावरती नाही करू शकत. खूप मस्त अनुभव होता आणि खूप मस्त व्हिडिओ आहे. आणि तुम्हाला जर भारी वाटलं तर तुम्ही नक्की इकडे या दातेगडला. तर चालतंय, चला खाली जाऊन बोलू. डोंगर नव्हे, डोंगर डोंगर नाही डोंगर. अशा रीतीने आमचा आजचा काय दातेगड ब्लॉग संपलेला आहे आणि आता आम्ही घरी चाललोय. आणि प्रत्येकाचा एक एक अनुभव. दादा कसा होता अनुभव? खूपच थ्रिलर, ब्रेथ टेकिंग. आणि ज्या आजी म्हणल्या होत्या इथं वाघ गेलाय, दुकान बंद करून गेलेत बघा. काय झालं मोनिका, कसा होता अनुभव आजचा? छान. ही बघा खाण्यात मग्न बायको आपली. तुला कसं वाटलं तुला जाऊन इथं वर? काय सम्राट गेली विष? बायको सांग की कसं वाटलं? ही म्हणजे टॉपिकच्या बाहेर संपलं आहे. एक नंबर म्हणते. तुला बोल की काहीतरी सांग. हा, चला पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओ मध्ये, नवीन एका ब्लॉग मध्ये. बाय बाय. सबस्क्रायबर्सना रवा केक खायला आमंत्रण देतो. हा या ऑनलाईन. नको इचिला विचिला थोडाच आणलाय आम्ही. आणि संध्याकाळचं पाय असं 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 होईना म्हणजे बरं दाखवा येईना. खराब झालं तिने खाल्ला? नाही चांगलाय. नाही झालेलं खरं, चांगलं नाही झालेलं आहे. खाल्लं की नाही झालं चांगलं. बरं चला आपण आता भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. होता मी If you really wanna know, I'm full of self-doubt. भाजीपाल्याचा वास येत होता. बाळा पांढरे चला घेऊन या की काय चिकन